नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता आबा सगळ्यांना म्हणत असतात की नैना काही खोटं बोलत नाही आणि ह्या अवस्थेत तूच तिची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर नैना ही कलाला म्हणत असते, तू ओळखतेस ना सौरभला? कला म्हणत असते, हो मी ओळखते सौरभला. आता सगळेजण तिच्यावरती विश्वास ठेवतात. आणि आबा आता सांगत असतात, ह्या अवस्थेमध्ये तू नैनाची आता काळजी घेतली पाहिजेस. सौरभला ती भेटायला गेली होती कारण सकाळी तिने व्यायाम केला होता. रजनी म्हणत असते, तिला भीती वाटली असेल ना? नैना म्हणत असते, हो मी सकाळी मॉम इन लॉला घेऊन जाणार होते, पण त्या माझ्यावर रागवतील म्हणून मी त्यांना घेऊन गेले नाही. आणि सकाळी मी झुंबा केला होता आणि सगळेजण माझ्यावर रागवतील त्यामुळे मी कोणालाच नेलं नाही, म्हणून मी एकटीच गेली. आता राहुलला इथे माहीत असतं की नैना ही खोटं बोलत आहे, पण राहुल इथे काहीच करू शकत नसतो. आता राहुल म्हणत असतो, जाऊ दे, हे बोलतेय ना, मग पुन्हा एकदा कधीतरी सापडेल. आता आबा हे नैनाला सांगत असतात, तू रूममध्ये जा आणि आराम कर. पण इथे राहुलला खूप राग आलेला असतो कारण नैनाची नाटकेही चालूच असतात आणि हे सगळं राहुलला माहीत असतं. इथे राहुलला सगळं माहीत असतं पण त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवत नसतं. रजनी इथे राहुलला सांगत असते, या कंडिशनमध्ये खूप शरीरामध्ये बदल होत असतात आणि तुम्ही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. त्याला हे पटत नसतं तरी तो म्हणत असतो, मॉम खरं आहे तुझं. आणि त्याला मनातून वाटत असतं, ह्या खोटारड्या नैनाने हा सगळा डाव रचलेला आहे. पण इथे सगळ्यांनाच कळत नसतं की नैना अशी का वागत आहे. आणि यानंतर तिथून सगळेच निघून जातात. रोहिणीने आता राहुलला रूममध्ये बोलवलेलं असतं आणि रोहिणी राहुलला म्हणत असते, राहुल तू या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहेस का, की जे काही घडलं आहे ते? रोहिणी राहुलला म्हणत असते की या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा कर आणि काहीही झालं तरी आपण या नैनाला सोडायचं नाही. तर इकडे आता अद्विक म्हणत असतो की कला, माझा चार्जर कुठे ठेवला आहे? तू प्रत्येक वेळेला घर साफ करताना माझा चार्जर कुठेतरी ठेवत असतेस. तेवढ्यातच तिथे अंजू येते आणि अंजू म्हणत असते की साहेब, चार्जर मी तुमचा ठेवलेला आहे. कचरा काढताना तो चार्जर खाली पडला होता म्हणून तो चार्जर मी कपाटामध्ये ठेवलेला आहे. कला अद्विकला म्हणत असते, कळालं का, कारण नसताना तू माझ्यावर ओरडत असतो आणि एकही मला ओरडण्याची संधी सोडत नाहीस. आणि असं म्हणून आता अद्विक हा झोपी जातो. इथे कला आता म्हणत असते की दुसऱ्याच्या झोपा उडवतो आणि स्वतः झोपी जातो. हा चांदेकर आहे ना, खूप मोठ्या मोठ्यानं घोरत आहे. स्वतः झोपतो आणि दुसऱ्याच्या झोपा उडवतो. अद्विकला कला म्हणत असते, हळू ना अद्विक. पण अद्विक हा तिचा ऐकायला तयारच नसतो. अद्विक म्हणत असतो की मी तुझ्या बोलण्यावर का विश्वास ठेवू? असं म्हणून तो परत झोपी जातो. कलाही परत अद्विकला उठवण्याचा प्रयत्न करत असते. अद्विक म्हणत असतो की मी कधीच घोरत नाही. कला यावर म्हणत असते, तुला प्रूफ हवा आहे ना? कला आता अद्विक झोपी गेल्यावर त्याच्या पुढे मोबाईल धरते आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करू लागते. कलाला खूप रेकॉर्ड करताना हसू येत असतं. कलाने आता अद्विकचा हा व्हिडिओ बनवलेला असतो, तो त्याला आता दाखवणार असते आणि अद्विक हा कधीच त्याची चूक मान्य करत नसतो. ह्या गोष्टीचा कलाला खूप राग येत असतो. अद्विक आता कलाला म्हणत असतो, ही माझी रूम आहे, तुला झोप येत असेल तर तू रूमच्या बाहेर जा, असं कलाला अद्विकने सांगितलेलं असतं. दुसऱ्या दिवशी कला ही डायनिंग टेबलवर सगळ्यांना नाश्ता देत असते आणि तिला खूप जांभळ्या येत असतात. रजनीचं लक्ष आता कलाकडे जातं आणि ती कलाला म्हणत असते, काय झालं आहे कला, तुझी झोप रात्री नीट झालेली नाही का? त्यावर कला म्हणत असते, हो, या अद्विकमुळे माझी झोप नीट झालेली नाहीये. यावर सगळेजण आता अद्विककडे बघत असतात. अद्विक त्यावर लगेच म्हणत असतो की ही रात्रभर झोपत नाही आणि ही रात्रभर चित्रकला करत असते. हिला झोप नाही आली की ही रात्रीची असली कामे करत राहते. आबा म्हणत असतात, हो बरोबर आहे तुझं. त्यावर अद्विक म्हणत असतो, आबा तुम्हाला आठवतंय ना त्या दिवशी हिच्या आवाजाने तुम्ही रूममधून खाली आला होता, ही रात्रीची काहीही करत बसते. आबा म्हणत असतात की ठीक आहे. यावर आता कला म्हणत असते की माझं काहीही चुकलेलं नाहीये. अद्विक, हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे आणि तुझ्यामुळेच माझी रात्री झोप झालेली नाहीये. सगळेजण मिळून आता दोघांकडे बघून हसत असतात. अद्विकला इथे खूप अनकम्फर्टेबल वाटत असतो आणि अद्विक म्हणत असतो, हिला कुठे काय बोलावं ह्याचं सुद्धा कळत नाही. आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं
कला ही रूममध्ये आलेली असते आणि तिथे अद्विक सुद्धा असतो. अद्विक हा खूप चिडलेला असतो आणि तो कलाला म्हणत असतो, तुला कुठे काय बोलायचं याची अक्कल आहे का? आणि सगळ्यांना काय वाटलं असेल? त्यावर आता कला म्हणत असते, मी खरं काय आहे तेच बोलले आहे. तर इकडे आता आबा सगळ्यांना म्हणत असतात की ह्या दोघांचं काय चाललं आहे ते त्यांनाच माहीत. तर इकडे आता राहुल नैनाला म्हणत असतो, ह्या घे गोळ्या. त्यावर नैना म्हणत असते, हे काय आहे? त्यावर राहुल म्हणतो, बाळाची आई टॅबलेट खायला विसरली आहे म्हणून मी ह्या टॅबलेट देत आहे. त्यावर नैना म्हणत असते, हो की बाळाची आई टॅबलेट घ्यायला विसरली होती. पण राहुल तू माझी एवढी काळजी करतोय, मला असं वाटलं की कालच्या गोष्टीमुळे तू माझ्यावर चिडला असशील. राहुल म्हणत असतो की नैना मी तुझ्यावर कशाला चिडेल, की मला पण कळलं होतं की मी तुझ्यावर चिडायला नाही पाहिजे. रजनी मावशीने मला सांगितलं होतं की अशा अवस्थेत असं चिडचिड होते आणि तू तिला सांभाळून घेतलं पाहिजेस. आता मी माझ्या बाळाला आणि बाळाच्या मॉमला काही सुद्धा होऊन देणार नाही, असं म्हणून तो आता नैनाला मिठी मारतो. इथे नैनाला आता राहुलने मिठी मारल्यावर नैनाला सुद्धा खूप छान वाटत असतं. पण राहुलने रजनीच्या सांगण्यावरून आता नैनाला घोळात घेतलेलं असतं. तर इकडे आता अद्विक आणि कला ह्या रूममध्ये असतात आणि अद्विक कलाला म्हणत असतो, तुला सगळ्यांसमोर काही बोलायचं काही कळतं का? सगळ्यांना काय वाटलं असेल आता माझ्याबद्दल? कला म्हणत असते की अद्विक मला समजलं नाही मी काय बोलायचं ते आणि माझ्या चुकून तोंडातून शब्द बाहेर गेला आहे. अद्विक म्हणत असतो, पण हा शब्द तू काही माघार घेणार आहेस का? सगळ्यांनी तर ते ऐकलं आहे. त्यावर कला म्हणत असते, हो मला पडते, पण खरं तर तुझ्यामुळेच माझी रात्री झोप झालेली नाहीये. कला अद्विकला म्हणत असते की तू रात्री खूप घोरत होतास त्याच्यामुळेच माझी झोप झालेली नाही. अद्विक म्हणत असतो, नक्की तुला काय म्हणायचं आहे? कला म्हणत असते, हो तू रात्री घोरतच होतास त्यामुळेच माझी झोप झालेली नाहीये आणि जे खरं आहे तेच मी तुला बोलत आहे. यावर कला म्हणत असते, हा घे पुरावा. आणि तू प्रत्येक वेळेला म्हणत असतो ना पुरावा दे, तर हाच तो पुरावा आहे. अद्विक म्हणत असतो, काय? त्यावर कला म्हणत असते की मी रात्री तुला सांगत होते ना की तू खूप मोठमोठ्यानं घोरत होतास म्हणून हाच तो पुरावा आहे, हा घे पुरावा आणि बघतो. अद्विकला इथे खूप राग येत असतो आणि अद्विक म्हणत असतो, ही पोरगी अशी का करते? हाच प्रश्न आता अद्विकला पडलेला असतो. आता पण अद्विकच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या आता कमी होत नसतात. अद्विक म्हणत असतो की मी काहीच केलेलं नाही आणि तो त्याची चुकी मान्यच करत नसतो. कलाही काही कमी नसते, तीही म्हणत असते, तू तुझी चुकी मान्य करणार नाही हे मला माहीतच आहे, पण चांदेकर आपण चुकलं तर काय म्हणतो? आपण सॉरी म्हणतो, पण तू तुझी चूक कधीच मान्य करत नाहीस. अद्विक आता कलाला सॉरी म्हणतो आणि कलाला खूप या गोष्टीचा आनंद होतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे अद्विकने डॉक्टरांना बोलावून घेतलेलं असतं आणि डॉक्टरांना म्हणत असतो की डॉक्टर माझ्या रात्रीच्या घोरण्यामुळे माझी झोप नीट होत नाही आणि डॉक्टर म्हणत असतात मी तुम्हाला ट्रीटमेंट करू शकतो. त्यावर आता कला म्हणत असते की हा चांदेकर तरी काय आहे, एवढ्या तेवढ्या गोष्टींसाठी डॉक्टरांना कोणी बोलवून घेतं का? आता डॉक्टर खाली येतात आणि आबा डॉक्टरांना विचारत असतात की काय झालं आहे डॉक्टर अद्विकला? त्यावर कला लगेच म्हणते, काही नाही हो आबा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हा रात्रीचा घोरतो त्यामुळे मला झोप येत नाही ते. आता कलाने असं बोलल्यामुळे अद्विकला राग येतो आणि अद्विक म्हणत असतो, ती माझी पर्सनल गोष्ट आहे आणि तुला त्यावर बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये. ती गोष्ट माझी मी बघेल. आता अद्विकला इथे खूपच राग आलेला असतो. पण अद्विक हा कलाच्या प्रेमापोटीच हे सगळं काही करत असतो आणि इथे कलाला खूप हसायला येत असतं. असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला आता सबस्क्राईब करा.